नमस्कार. आज जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार घरच्या मुख्य दरवाजाचं महत्त्व. आता घर घेताना मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आता तो कुठला फेसिंग म्हणजे कुठला मुखी आहे, तो कसा पाहायचा. 8 दिशा आहेत, त्या 8 दिशानुसार कुठली दिशा ही शुभ आहे, कुठली मध्यम आहे आणि कुठली अशुभ मानली जाते आणि ती कोणत्या कार्यासाठी मांडली जाते ते आपण पाहू. आणि जर त्यावर काही परिणाम असतील तर त्यावरचे उपाय काय, यावर देखील आपण आज चर्चा करू. तर घरचा मुख्य दरवाजा हा कुठला फेसिंग आहे हे कसं पाहायचं. तर घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आणि आपलं मुख म्हणजे तोंड हे घरच्या मुख्य दरवाजाकडे करायचं. आता जी समोरची दिशा आहे ते तुमच्या घरच्या मुख्य दरवाजाची दिशा. जर समोरची दिशा ही पूर्व असेल तर तुमचा दरवाजा हा पूर्वमुखी म्हणजे ईस्ट फेसिंग आहे. त्याचप्रमाणे 8 दिशांना हेच लागू होतं. आता ह्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तर मुख्य दरवाजाची दिशा ही कोणती असावी, कोणती दिशा ही सर्वोत्तम आहे, कोणती दिशा ही उत्तम किंवा मध्यम मानली जाते आणि कोणती दिशा ही शक्यतो मुख्य दरवाजाकरता टाळावी. तर मुख्य दरवाजाकरता सर्वोत्तम दिशा ही ईस्ट, नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट ह्या दिशा सर्वोत्तम मानल्या जातात. म्हणजे पूर्व, त्यानंतर उत्तर आणि ईशान्य ह्या दिशा ह्या मुख्य दरवाजाकरता सर्वोत्तम आहेत. आता मध्यम किंवा उत्तम अशी दिशा कोणती, तर वेस्ट म्हणजेच पश्चिम ही दिशा ही देखील आपण मुख्य दरवाजाकरता असेल तरी चालेल. आता कोणती दिशा ही मुख्य दरवाजाकरता आपल्याला टाळायची असते की शक्यतो नको, तर साऊथ, साऊथ ईस्ट ठीक आहे, आणि नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट ह्या दिशा ह्या शक्यतो आपल्या मुख्य दरवाजाकरता टाळायच्या आहेत. कुठल्या दिशा टाळायच्या आहेत, तर दक्षिण, आग्नेय आणि नैऋत्य ह्या दिशा शक्यतो आपल्या मुख्य दरवाजाकरता आपण टाळायच्या असतात.